बिलकुल दरवर्षीप्रमाणे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं मोठा हजारो महिला मला रक्षाबंधन करतात, राखी बांधायला येतात, ओवाळणी करतात, आशीर्वाद देतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्षाबंधनचा भव्य मोठा प्रमाणात हजारो महिला रक्षाबंधनसाठी आलेल्या आहे। मी बहिणींच्या आशीर्वादाने आज खऱ्याने महिलांनी ज्या ताकदीनं मला निवडून दिलं, 4 वेळा आमदार बनवलं, त्या प्रत्येक बहिणीच्या पाठीशी उभं राहण्यासाठी ईश्वर मला शक्ती दो आणि प्रत्येक भावानी या धाग्याचा मजबूत रिश्ता करण्यासाठी प्रत्येक बहिणीच्या संरक्षणासाठी पुढं आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून बहिणीला नेहमी साथ दिला पाहिजे। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊला मी विनंती करेन की आपण लाडक्या बहिणीची जी योजना केलेली आहे, ज्या आज खऱ्या अर्थानं महिलांना 1500 रुपये पगार चालू केलेला आहे, मी राखीनिमित्त विनंती करेन मुख्यमंत्र्यांना की तो 1500चा 3000 रुपये करा। वेळ आली तर सगळ्या आमदाराचा पगार कमी करून टाका, पण लाडक्या बहिणीचा पगार 1500चा 3000 रुपये करा। अशी राखीनिमित्त राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहे, लोकप्रिय मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करीन की देवाभाऊ म्हणून आपण महिलांच्या हृदयामध्ये आहे आणि त्या महिलांच्या वतीनं मी मागणी करतो की आमदारांचे पगार कमी करा, पण आमच्या महिलांचे पगार 1500 ते 3000 रुपये करा, अशी मनापासून मुख्यमंत्र्यांना विनंती करतो।